हॅलो मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर आज पुन्हा वापस आलो आहे जिथं आपलं रंगप्रेमाचं सॉन्ग शूट झालं होतं सावळी ह्या गावामध्ये. तर हे बॅक साईडला तुम्हाला दिसत असतील ते जे 2 आंबे दिसत आहेत, तर त्या 2 आंब्याजवळच आपलं सॉन्गचा फर्स्ट पार्ट शूट झालेला आहे रंगप्रेमाच्या. आणि जेव्हा हे सॉन्ग आपण राईट करत होतो किंवा जेव्हा पण हे सॉन्ग म्युझिकमध्ये कंपोज होत होतो, तेव्हा ह्या सॉन्गची जी स्टोरी बिल्ड होत होती, तर ते लोकेशन आपण म्हणजे डोक्यामध्ये तेच लोकेशन होते. सॉन्गचे जे असिस्टंट डायरेक्टर आहेत सुमित भिसे, हे त्यांचं शेत आहे आणि त्यांना बोलून आधीच ठेवलं होतं की आपल्याला काही पार्ट जो आहे सॉन्गचा तर तो ह्या शेतामध्ये आपल्याला शूट करायचा आहे. रंगतोय बघ ना कसा रंग प्रेमाचा, तुझ्या नि माझ्या मनाचा रंग प्रेमाचा. रंगतोय बघ ना कसा रंग प्रेमाचा. तर मस्त लोकेशन आहे. जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथं ग्रीनरी वगैरे नव्हती, सर्व सोयाबीन वगैरे निघाली होती म्हणून जास्त काही ग्रीनरी नव्हती. सर्व शेत असे म्हणजे काळी मातीची जमीन आहे. जवळच आम्हाला पूर्णा नदी आहे, काळी मातीची जमीन आहे. आणि आता बघू शकता बॅक साईडला लोकांनी आता म्हणजे शेतामध्ये गहू वगैरे पेरलेला आहे. गहू आणि हरभरा, चणा ज्याला म्हणतो आपण. बॅक साईडला तुम्हाला एक गाव पण दिसत असेल बघा. तर ह्या गावाच्याच त्या साईडनं डोंगरावरती गाव आहे, घडोळी नाव आहे गावाचं, घडोळी तांडा. आणि हे लोकेशन जिंतूर तालुका परभणी जिल्ह्यामध्ये येतं. आणि ह्या गावाच्या खालीच पूर्णा नदी वाहते, जी जिच्यावरती म्हणजे येलदरी डॅम आहे. ह्या पूर्ण म्हणजे गावाला जे पण पाणी जे भेटतं किंवा जे पण सिंचन वगैरे इथं होतं शेतांसाठी जे पाणी आहे, तर इथे बॅक साईडलाच पूर्णा नदी वाहते. आमच्या गावाला खूप संपन्नता आहे नदीची, पाण्याची. तर पूर्ण तिन्ही बाजूनं गावाला म्हणजे तिन्ही साईडनं गावाला पाणी भेटतं म्हणून खूप चांगलं संपन्न गाव आहे आमचं. आणि ह्या पूर्णा नदीच्या इथं बॅक साईडलाच इथेच खाली एक बंधारा बांधलेला आहे. तर आम्ही त्या बंधाऱ्यावरती जो सेकंड अंतरा आहे की गोरा तुझा रंग ग शहारत अंग ग, नको मला जाळू नको करू प्रेम भंग ग. गोरा तुझा रंग ग शहारत अंग ग, नको मला जाळू नको करू प्रेम भंग ग. तर हा जो पार्ट आहे तिथेच केलेला आहे शूट. खूप भीती वाटत होती मला त्या बंधाऱ्यावरती जाण्याची, कारण खूप पाणी असतं त्या बंधाऱ्यामध्ये. तर पण तरी पण हिम्मत करून आम्ही तो शूट केलेला आहे. तिथं जे पण ड्रोन शूट झालेले आहेत तर त्या बंधाऱ्यावरतीच आमचे ड्रोन शूट झालेले आहेत. एकदम अप्रतिम पद्धतीनं विठ्ठल शेळके दादांनी तो ड्रोन शूट घेतलेला आहे, जो की त्या बंधाऱ्यातून तो ड्रोन निघणार, ते मोमेंट्स कॅप्चर करणार. घेना मिठीत फिटेल जन्माचं पांग ग, प्रेम जगाला हे ओरडून सांगू. घेना मिठीत फिटेल जन्माचं पांग ग, प्रेम जगाला हे ओरडून सांगू ग. हा जो ड्रोनचा शूट आहे अप्रतिम पद्धतीने दादाने एकदम रिप्रेझेंट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही इथूनच एक 10 किलोमीटर दूर किनी नावाचं गाव आहे. त्या किनी नावाच्या गावामध्ये जो झोक्याचा शूट आहे, जो तळ्याचा शूट आहे, तो त्या गावामध्ये शूट झालेला आहे. आणि तो पण एक अप्रतिम क्षण होता आमच्यासाठी. खूप धावपळ झाली होती त्या शूट. आम्ही रंग तुझ्या ओठाचा ग, रंग तुझ्या गालाचा, वाटतोय आहे जसा गुलाबी फुलाचा. रंगतोय बघ ना कसा रंग प्रेमाचा, तुझ्या नि माझ्या मनाचा रंग प्रेमाचा. आणि त्याच्यानंतरचा जो सेकंड दिवसाचा जो शूट आहे तर तो झालेला आहे इथलं फेमस गाव आहे, फेमस देवस्थान आहे. ह्या पंचकृषीमध्ये मानतात त्या देवस्थानला भोगाव म्हणून, भोगावची देवी.
तर आमचा जो सेकंड जो पार्ट आहे, जो मुलीचा जो अंतरा आहे, तर तो त्या भोगाव गावामध्ये शूट झालेला आहे. ते मंदिर, ते तळं जे आहे, ते सर्व जे लग्नाचा म्हणजे दाखवत आहे शूट दोघांचं, तर तो सुद्धा त्या भोगाव गावामध्ये झालेला आहे. तर आपलं लग्न होईल का? आपण करायचं का? माझ्या मनात सदा तुझंच ध्यान रे, प्रेम हे तुझं हिरा मोत्याची खाण रे, सपन हे जन्माचं माझ्या रे काळ जात, मनाच्या कोपऱ्यात जपेना मी त्याला. आपण तिथे पण जाणार आहोत. तिथलं पण भोगावचं पण देवीचं दर्शन आणि त्या भोगावच्या गावाचं लोकेशन तर आपण तुम्हाला दाखवून देऊ. आणि खूपच छान पद्धतीनं गाणं आम्ही रिप्रेझेंट केलं आहे. खूप छान वाटतंय, खूप मस्त गाणं झालेलं आहे. तर नक्की बघा. रंग माझ्या ओठाचा रे, रंग माझ्या गालाचा, तुझ्याच पिरमाचा सांगू दे जगाला. रंगलाय बघ साजना, रंग प्रेमाचा हो तुझ्याने माझ्या मनाचा, रंग प्रेमाचा. ला 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 ला. ऐक ना, घरच्यांच्या मर्जीनं करू. तुझ्यानी माझ्या मनाचा, रंग प्रेमाचा.